नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजपर्यंत आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विविध धडे कविता शिकलेलो आहोत. स्वाध्याय देखील तुम्ही खूप प्रामाणिकपणाने सोडवलेले आहेत. वेळोवेळी आपल्या शिक्षकांना तुम्ही शंका विचारल्या आणि दिलेला अभ्यास ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने पूर्ण केलेला आहे. संतवाणी या विभागामध्ये संत तुकाराम आणि संत सावतामाळी या दोन संतांचे अभंग आपण शिकलो. संत तुकारामांनी आपल्याला शब्दांचं महत्त्व अगदी समर्पक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू आणि मागणे ते आम्हा नाही हो कोणासी आठवावे संतांसी हेची खरे या अभंगामध्ये संत सावतामाळी यांनी संतांचं जीवनातील महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. या दोनही संतांचे हे अभंग आपण शिकल्यानंतर स्वाध्याय देखील सोडवलाय आणि याच विभागामध्ये सांगितलेला जो उपक्रम आहे की विविध संतांची माहिती मिळवा, तर त्या संतांची माहिती आपण मिळवणार आहोत आणि या व्हिडिओद्वारे आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाची सांगता करणार आहोत. प्रथमतः आपण माहिती घेणार आहोत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. त्यांनाच ज्ञानेश्वर माऊली असं देखील म्हणतात बरं का. त्यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांचा कार्यकाळ होता 1275 ते 1296. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ आणि अभंगगाथा. अभंगगाथा यामध्ये अनेक संतांच्या अभंगगाथा आहेत, तर त्या अभंगगाथांमध्ये त्यांनी त्यावेळी केलेले अभंग यांचं संकलन केलेलं आहे. आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं प्रसिद्ध सुवचन आपल्या सर्वांना आवडेल की त्यांनी म्हटलं होतं बघा, 13व्या शतकामध्ये होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी म्हटलं होतं, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. म्हणजे मराठी भाषेचं महत्त्व त्यांनी अगदी अमृता एवढं आहे असं तेव्हा सांगितलं होतं. म्हणूनच मुलांनो, आपण आपली मराठी भाषा खरंच जपायला हवी. या उपक्रमामध्ये सुचवलेला आणखीन एक भाग म्हणजे की या संतांचा एखादा प्रसिद्ध अभंग, खरं तर अनेक अभंग प्रसिद्ध आहेत, परंतु मी आपल्याला आपल्या माहितीसाठी हा छोटासा अभंग इथे निवडलेला आहे की मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळीयासी आला इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी मनाची गुंती गुंफियेला शेला बाप रखुमा देवीवरू विठ्ठले अर्पियेला. खरं तर भारतरत्न गायत्री लताताई मंगेशकर यांनी गायलेला हा जो अभंग आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे आणि माऊलींनी सुद्धा अतिशय सोप्या भाषेत आणि आनंदाने हा अभंग लिहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल आपण अधिक माहिती मिळवू शकता आणि त्याचं संकलन करू शकता. यानंतर आपण पाहणार आहोत भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांविषयीची ही संक्षिप्त माहिती. त्यांचं पूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी रेळेकर. त्यांचा कार्यकाळ होता 1270 ते 1350. म्हणजे ज्ञानदेवांच्या समकालीनच हे देखील संत होऊन गेले. प्रसिद्ध ग्रंथ त्यांची अभंगगाथा आहेच. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग नामदेवांनी लिहिलेले आहेत. त्यांनी हिंदी अभंग सुद्धा लिहिलेले आहेत की जे पंजाबमध्ये आणि संत नामदेवांनी खूप भारतभर प्रवास केला बरं का. आणि भारतभर प्रवास केल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी अगदी हिंदीतही अभंग लिहिलेले आहेत. त्यांचं प्रसिद्ध सुवचन आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी.
म्हणजे असं म्हणतात की संत नामदेव हे आद्य कीर्तनकार होते आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना उपदेश केला, प्रबोधन केलं आणि अंधश्रद्धा, चालीरीती ज्या चुकीच्या असतील त्यांवर प्रहार केले आणि लोकांना सन्मार्गाची शिकवण दिली. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग की जो खरं तर जसं ज्ञानेश्वर महाराजांचं आता विश्वात्मके देवे हे जे पसायदान आहे, तसंच संत नामदेवांचं देखील हे पसायदान आहे. 4 चरणांचा हा अभंग. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी यास कळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा अति भाविका. नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखी निधान पांडुरंग. म्हणजे इतकं त्यांनी इतर आपल्या भक्तांविषयी किती चांगलं शुभचिंतन केलेलं आहे की माझ्या सर्व भक्तांना खूप सारं आयुष्य मिळू दे, परंतु त्यांना कशाची बाधा होऊ नये, विशेषतः कल्पनेची म्हणजे अहंकाराची, गर्वाची बाधा होऊ नये आणि हे सगळे मंडळी सुखी राहोत असं इतरांबद्दल म्हणजे आपल्या भक्तांबद्दल, लोकांबद्दल, समाजाबद्दल असं चांगलं चिंतन करणारे ते हे संत नामदेव. सर्वच संतांनी भक्तांबद्दल आणि समाजाबद्दल असं शुभचिंतन केलेलं आहे. प्रत्येक अभंगांमधून संतांचा सहवास जणू काही आपल्याला लाभत आहे. यानंतर आपण पाहणार आहोत संत एकनाथ महाराज यांबद्दलची संक्षिप्त माहिती. त्यांचं पूर्ण नाव होतं एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी. हे पैठणचे बरं का. आणि संत नामदेव पंढरपूरला होऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराज हे आळंदीला होऊन गेले. तर संत एकनाथांबद्दल आपण बघतोय त्यांचा कार्यकाळ होता 1533 ते 1599. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ खरं तर एकनाथांनी प्रचंड अभंग लिहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची भारुडं लिहिली आहेत, गवळणी लिहिल्या आहेत. भागवत हा त्यांचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध ग्रंथ. भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, लघुगीता, शुकाष्टक, त्यानंतर हरिपाठ असे त्यांचे महत्त्वाचे काही आपण म्हणूयात की रचना प्रसिद्ध आहेत. त्यांचं प्रसिद्ध सुवचन म्हणाल तर त्यांनी मराठी भाषेबद्दल त्यांना देखील अत्यंत अभिमान होता. आपल्या सर्वच संतांनी खरं तर मराठी भाषेवर असं मी म्हणते की अतोनात प्रेम केलं आणि मराठी भाषेतली रचना हे मराठी साहित्यातलं एक विशेष असं दालन आहे संत साहित्याचं. त्यांनी असं म्हटलं होतं की संस्कृत वाणी देवे केली. त्यांच्या काळामध्ये किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सुद्धा ज्ञानभाषा ही संस्कृत होती आणि मग जर ते म्हणायचे की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजे प्राकृत म्हणजे मराठीचं पूर्वस्वरूप. तर मग प्राकृत काय चोरांनी तयार केली का? प्राकृतही देवांनीच तयार केली असायला पाहिजे आणि आपण ही मराठी भाषा प्राकृत भाषा बोलायला हवी. त्यांचं एक म्हणजे प्रसिद्ध भारुड मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतीये की त्यांनी भारुडातून लोकांना उपदेश केलाय आणि मग ते रूपक घ्यायचे. रूपक म्हणजे काय? वेगवेगळ्या वस्तूंना किंवा वेगवेगळ्या प्राण्यांना ते उपमा देत असायचे आणि मग नेमकं काय आपल्याकडे तक्रार आहे, लोकांना नेमकं काय सांगायचंय यातून ते सांगत असत. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. अग ग ग ग ग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय मी करू विंचू चावला. अग ग ग ग ग विंचू चावला, अग बया 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 विंचू चावला. अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. महाराज महाराज काय झालं असं एकाएकी? अहो काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगास याला, त्याने प्राण माझा चालिला. हे सांगायचंय काय की माणसाला काम क्रोध हे जे काही विकार आहेत ते जणू काही विंचवासारखे चावल्यावर म्हणजे विंचू चावल्यावर माणूस कसा असा काय म्हणतो आपण
अस्वस्थ होतो ना, तसं हा काम क्रोध हे विकार जडले की माणूस अस्वस्थ होतो, त्याच्या अंगाला घाम येतो, जणू काही आपला प्राण चाललाय. म्हणजेच हे काम क्रोध हे वैरी आहेत, हे विकार आपल्या जडता कामा नये. असं पुढे पुढे हे भारूड खूप मोठं आहे, तर तुम्ही नक्की मिळवा आणि ते वाचा. यानंतर आपण संत तुकाराम यांचं थोडक्यात माहिती घेणार आहोत. संत तुकाराम यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले आणि पुण्याजवळच इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं देहू हे यांचं मूळ गाव. त्यांचा काळ होता 1608 ते 1649 आणि प्रसिद्ध ग्रंथ अभंग गाथा म्हणजे तुकारामांची गाथा असंही त्या ग्रंथाला म्हणतात. आणि खूप अभंग संत तुकारामांनी देखील लिहिलेले आहेत. अंधश्रद्धा असेल, विज्ञान असेल, पर्यावरण असेल, या सगळ्यांवर अगदी योग्य उपदेश त्यांनी केलेला आहे. त्यांचं प्रसिद्ध सुवचन जर म्हणाल तर मला आवडलेलं, अर्थात तुम्हाला आणखीनही जे जे आवडले असेल ते तुम्ही संकलन करू शकता. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. आणि त्यांचा हा जो प्रसिद्ध अभंग जो आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू. हरी कथा भोजन परवडी विस्तार करोणी प्रकार सेवू रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. हा अत्यंत त्यांचा गाजलेला अभंग. असे अनेक शेकडो अभंग संत तुकारामांचे गाजलेले आहेत. सुंदर ते ध्यान असेल किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे किंवा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असे अगदी 4-4 चरणांचे 3-3 चरणांचे सुद्धा अभंग संत तुकारामांचे खूप प्रसिद्ध आहेत मुलांनो. आणि हे अभंग आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचं सात्विक समाधान देत असतात. आपण नक्की ते अभंग मिळवा, वाचा आणि समजून घ्या. यानंतर आपण की ज्यांना स्वच्छतेचे पुजारी असं म्हटलं जातं ते संत गाडगेबाबांबद्दलचा थोडक्यात परिचय आपण पाहणार आहोत. त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगरोजी जानोरकर. काळ आहे 1876 ते 1956 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर काही दिवस. प्रसिद्ध सुवचन खरं तर गाडगे महाराज हे कीर्तन करत असत आणि स्वच्छता हा त्यांचा मंत्र होता. आणि त्या स्वच्छतेच्या मंत्रासाठी ते जेव्हा कीर्तन करत तेव्हा ते लोकांना गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं भजन म्हणून ते लोकांचं मनोरंजन करत आणि लोक ज्या चुकीच्या पद्धतीने वागत असत त्यांना ते नेमकेपणाने उपदेश करत असत. संत गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब दीन दलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे होते. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे बाबा. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचं कर्ज काढू नका, अडाणी राहू नका. म्हणजेच काय, शाळेत जा, पोथी पुराणे मंत्रतंत्र चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांमधून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले गांजले दीन दुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगे बाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि स्वच्छतेची आवड
आणि तेवढाच त्यांचा निर्भीड स्वभाव होता. आणि अशा पद्धतीने संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर केला आणि स्वच्छतेचा मंत्र लोकांना शिकवला. मला असं वाटतं आपण देखील ही गोष्ट पुन्हा एकदा नव्याने लक्षात घेऊया आणि स्वच्छतेचा मंत्र सतत जपूया, की जेणेकरून आपलं आरोग्य आणि पृथ्वीवरील पर्यावरण यांचं संतुलन राहण्यासाठी खूप मदत होईल. यानंतर आपण अगदी अलीकडच्या काळामध्ये होऊन गेलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा थोडक्यात परिचय पाहूयात. पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे. काळ 1909 ते 1968. त्यांचा प्रसिद्ध आणि गाजलेला ग्रंथ ग्रामगीता, की ज्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचं प्रसिद्ध सुवचन, अनेक सुवचनं आहेत, परंतु मला जे आवडलंय, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. म्हणजे प्रत्येक संतांनी खरं तर आपल्या समाजासाठी समानता, बंधुता, एकता ही तत्व अंगीकारलेली आहेत. आणि संविधानाचं जे काही मूळ आहे तर ते असे ह्या संतांच्या विचारांतूनच खरं तर पुढे आलेलं आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपण या संतांची चरित्र आणि या संतांनी लिहून ठेवलेले जे काही संदेश आहेत ते आपण अंगीकारायला हवेत, असंच आपल्याला यातून शिकायचं आहे. मला असं वाटतं म्हणूनच कदाचित आपल्याला हा उपक्रम इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला असेल, की त्यांच्या विचारांचा जरी आपल्याला सहवास मिळाला तरी आपल्याला खूप काही चांगली शिदोरी आपल्याबरोबर राहणार आहे. या झोपडीत माझ्या, ही अत्यंत त्यांची साधं जगणं कसं असलं पाहिजे ही सांगणारी कविता 7 चरणांची आहे. मी याचं वाचन करतेय. राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न याव याला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. देवेंद्र म्हणजे काय? देवांचा राजा इंद्र. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे झोपडी सुख हे कोणीही ओरबाडून घेऊ शकणार नाही. ते शाश्वत सुख आहे, ते चिरंतन सुख आहे, असं तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. तर तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपलं गाव कसं स्वच्छ असावं, पर्यावरण महत्त्व सांगितलेलं आहे, आरोग्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की सर्वच संतांनी आपल्याला अत्यंत चांगली शिकवण दिलेली आहे. आणि ही शिकवण मुलांनो आपण अंगीकारूयात आणि यातूनच आपण आपल्या विचारांची चांगल्यांची मोठ बांधूयात. अनेक चांगले विचार जेव्हा आपण एकत्र बांधतो, आपल्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतो, आपलं व्यक्तिमत्व हे अत्यंत प्रसन्न आणि चांगलं होण्यासाठी मदत होते. असेच आपण चांगले चांगले विचार आणि चांगले व्यक्तिमत्व शिदोरीमध्ये साठवून ठेवूयात आणि आपल्या स्वतःला संपन्न करूयात. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या व्हिडिओद्वारे आपल्या अभ्यासाची सांगता होत आहे. यानंतर आपण मात्र कधीही थांबायचं नाही. आपल्या या विषयाची पुन्हा पुन्हा उजळणी करायची आहे आणि आपण या विषयात अधिक गुण मिळवण्यासाठी सतत प्रयत्नवत व्हायचं आहे. आपणा सर्वांना यशस्वी होण्यासाठी मी आपलं सर्वांसाठी शुभचिंतन करते, शुभेच्छा देते. धन्यवाद. तर मुलांनो, आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देते.
मी जरी असं म्हटलं असलं की इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवून संपलेला आहे, पण मुलांनो, शिकणं कधी संपत नसतं आणि ते शिकणं थांबवायचंही नसतं. आपल्याला जे जे घटक आवडतात त्यांची आपण उजळणी करालच आणि यानंतरही मराठी भाषेतील व्याकरणाचे काही घटक घेऊन आपण पुन्हा नवनवीन व्हिडिओजमध्ये भेटणारच आहोत. चला तर मग सतत अभ्यास करत रहा. स्वतःमधील विद्यार्थी सतत चेतवत ठेवा. आपल्या विद्यार्थी व्रताला सतत चेतना मिळेल असे उपक्रम आपण सर्वांनी मिळून राबवूयात आणि नवनवीन ज्ञान मिळवत राहूयात. धन्यवाद.